नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात सध्या आपण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या प्रभागातील जे इच्छुक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून सध्या सोलापूर शहरात अनेक भागात पदयात्रा, कॉर्नर बैठका आणि होम टू होम, डोर टू डोर असे जे प्रचाराची दौरे आहेत ते दौरे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. फक्त उरलेले 3-4 दिवस आता राजकीय घडामोडींना अति वेग येणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वाटतंय की आपला उमेदवार निवडून यावा असं सगळ्यांना वाटत असते. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे मागचे जे नगरसेवक होते त्यातील फक्त एका दोघांना वगळता बाकी सगळ्यांना उमेदवारी नव्याने दिल्यामुळं या ठिकाणी संघर्षाचे वातावरण निर्माण झालेले आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सध्या भाजपमधील जे कार्यकर्त्यांची नाराजीमुळे मिळालेल्या उमेदवारांना तिथले मतदार व्यवस्थित उत्तर देतील का हे आता येणाऱ्या काळात समजून येणार आहे. पण त्या ठिकाणी जे अनेक सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत, जे RSSचे संबंधित आहेत किंवा सामाजिक संघटनेशी संबंधित आहेत, असे विरुद्ध गटात असलेले शिवसेनेतील काही उमेदवार यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहे. या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे राहिलेले जयंत ओले पाटील, नमस्कार सर. नमस्कार. आणि दुसरे आहेत श्रीधर आरगोंडा आणि या ठिकाणी महिला भगिनी आहेत गीता गोणे मॅडम आणि शिवम्मा बनपट्टे. या चौघं आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आपण पहिल्यांदा जयंत ओले पाटील यांच्याकडे जाऊया. कारण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरातील पूर्व भाग असेल तर त्या ठिकाणी नागेश वल्ल्यांचं नाव आलं की जयंत ओले पाटील यांचं नाव कंपल्सरी येत असतंय. या दोघांची सांगड मोठ्या प्रमाणात आहे. प्रभाग नंबर 9 मध्ये त्यांचं ऑफिस सुद्धा आहे. या प्रभाग 9 मध्ये त्यांनी अनेक कामं सामाजिक हिशोबाने त्यांनी काम केलेलं आहे. आपण पहिल्या त्यांच्या सामाजिक कार्यापासून आपण सुरुवात करूया. तुम्ही नेमकं निवडणुकीला प्रभाग क्रमांक 13 मध्ये उतरण्याचं कारण काय? तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा आणि नंतर आपण हळूहळू त्यांच्याकडे जाऊया. ओके. नमस्कार. सरांनी सांगितल्यासारखं जेणेकरून मी संपूर्ण पूर्व भागातच काम करतो. पूर्व भागात आता 9 नंबर, 13 नंबर, 12 नंबर आणि 18 नंबर, 17 नंबर असे प्रभाग आहेत. खास करून सर सांगायचे हे म्हणजे यात इलेक्शन मध्ये उतरायचा असा काही मानस नव्हता. परंतु इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा मी एक अभ्यास म्हणून जेव्हा शिंदे साहेबांचा एक पूर्ण परिचय बघितला तर त्यात असं लक्षात आलं की शिंदे साहेबांकडे जे खाते आहे ते जमिनीशी जुडलेले आहे. जसे की शिंदे साहेबच डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणजे त्यांच्याकडे गृहनिर्माण आहे, त्यांच्याकडे PWD खाते आहे. त्यानंतर शिंदे साहेबांच्याच कॅबिनेटमध्ये उदयजी सामंत जे आहेत त्यांच्याकडं उद्योग आहे. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्याकडं पाणी पुरवठा आहे. त्यानंतर आरोग्य विभाग जे आहे हे पण शिंदे साहेबांच्या पॅनलमध्ये आहे. म्हणजे असं लक्षात आलं की शिंदे साहेबांची जी काही आजचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये खालच्या तळागाळाच्या लोकांसाठी जर काही कामं होत असतील तर शिंदे साहेबांच्या खालच्या गटातल्या ह्या ज्या काही शिंदे साहेबांचं पॅनल आहे किंवा जे मंत्रिमंडळ आहे याच्यामध्ये हे सगळेच मंत्री आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा काही सोलापूर महानगरपालिका नगरसेवकांना काही ठराविक फंड देऊ शकते, कारण हा आपला टॅक्स आणि त्याच्यावर सगळं डिपेंड्स असतं किती जमा होतो काय होतो. मी उद्योग आणि बिल्डर व्यवसायात असल्यामुळे मी ते जाणून आहे. मला लक्षात आलं की आपल्याला जर मॅक्झिमम फंड आणून आपला प्रभाग सुंदर करायचा असेल तर शिंदे साहेबांच्या या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांकडे हे सगळे डिपार्टमेंट आहे जे नगर म्हणजे मी सरळ असा विषय म्हणतो की नळ, गटर, रस्ता, दिवाबत्ती आणि आरोग्य. आपल्याला मूलभूत ज्या गरजा लागतात त्या गरजा आहेत नळ, गटर, रस्ता, दिवाबत्ती आणि आरोग्य. यात शिक्षण मंत्री पण साहेबांच्या ज्याच्यात आहे. उद्योग जे आणायचा आहे भविष्यात इथल्या काही मुलांसाठी उद्योग पाहिजे तर ते पण स्वतः मंत्री आहेत. म्हणजे असं सगळं सांगड असल्यामुळे आणि माझं सामाजिक कार्य जवळपास 25 वर्षापासून आहे. जसं तुम्ही म्हणालात की नागेश वल्ल्याडचं नाव निघालं की जयंतचं नाव निघतं, तर वल्ल्याड साहेबांच्या घरातूनच मी आहे. जसं साहेबांनी जेवढं नागेशला प्रेम केलं तेवढंच मलाही प्रेम साहेबांचं होतं.
पण मी संघटनात्मक काम करत होतो. जसे की मी स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाउंडेशन याचा मी संस्थापक अध्यक्ष होतो. त्यासोबत जेव्हा आम्ही सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचं काम केलं त्यावेळेस मी व्यापारी आघाडी अध्यक्ष म्हणा, पतसंस्थेचा प्रकोष्ठ, मी संघटनात्मक काम करून संघटनेशी जोडलो. नागेश हा राजकीय पदांवर जाऊन तो काम करत होता. पण एकंदरीत असं लक्षात आलं की हे सर्व आताची जी काही संकल्पना आहे आणि शिंदे साहेबांचं प्रचंड काम, ते व्यक्ती फक्त काम करतात आणि मी आजही जवळपास कामाची पद्धत तशीच आहे. म्हणजे मी पण बहुव्यावसायिक आहे म्हणून मी याच्यामध्ये आणि 13 नंबरच्या प्रभागात मी राहतो. दुसरा भाग असा आहे की 13 नंबरचा जो काही प्रभाग आहे तर त्याच्यामध्ये खाली जे स्लॉटर हाऊस पासून तर एकता नगर पर्यंत येतं. तर मोची गल्ली, आपलं लोधी गल्ली, नंतर मोची समाज, तुमचा बापूजी नगर, इकडे पात्रोड चौक, यातले बरेचसे ठेकेदार आणि कामगार वर्ग जे आहेत ते माझ्यासोबत वर्षानुवर्ष जोडलेले आहेत आणि वर्षानुवर्ष आम्ही सोबत काम करतो. एकंदरीत लक्षात आलं की आपलंच हे घर असल्यासारखं आहे आणि माझी आवड आहेच की मी जिथे काम करतो वर्षानुवर्ष तर काम करत आहे आणि पूर्व भाग सोडून मी कुठेही काम करत नाही. आणि पूर्व भागाचा विकास करायचा हे माझा ध्यास आधीपासून आहे. 8-10 वर्षापासून मी काही उपक्रम चालू केले, जसे की वृक्षारोपण आहे, काही पाण्याच्या टाक्या याच भागात देतो. कोरोनाच्या काळात आम्ही बरंच क्रीडाईतर्फे, आमच्या सोलापूर रनर्सतर्फे जे काही मदत आहे मी जास्तीत जास्त मदत इथं ओढून आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं मला बऱ्याचशा संघटनांनी मला त्याची मदतही केलेली आहे. आमच्या बऱ्याचशा शाळा असतील या भागातल्या की आम्ही लायन्स क्लबतर्फे तिथे कम्प्युटर प्रदान देतो. म्हणजे एक छोटीशी आम्ही एक 5 कम्प्युटरची एक लॅब बनवून देतो. त्यात लायन्स हा आम्हाला सहभाग करतो. आम्ही काही मित्र आहे, 4-5 मित्र मिळून हा दरवर्षीचा आमचा उपक्रम आहे. काही पाण्याच्या टाक्या आम्ही दरवर्षी काम करतो. वृक्षारोपणाचा कार्यक्रम असा आहे की मी मागेल त्याला झाड असा उपक्रम आहे. ते जवळपास आता 3700च्या आसपास माझे झाडं लावून आणि जगून झालेले आहे. असा हा संपूर्ण प्रभाग आहे. गोरगरिबांचा प्रभाग आहे, तेवढेच उच्चवर्गीय पण आहेत. म्हणजे असा समतोल राखलेला प्रभाग आहे. आणि मी इथे मुळात 25 वर्षापासून असल्यामुळे मला असं लक्षात आलं की मी प्रत्येक बाब मी जाणून घेऊ शकतो. ग्राउंडशी निगडीत जे आहे, टचमध्ये आहे, म्हणून या प्रभागातून मी उभं राहण्याचं ठरवलं. आता तुम्ही ज्या प्रभागात तुम्ही उभारणार आहे किंवा उभारलेला आहात त्या ठिकाणची मूलभूत समस्या नेमका काय ते तुम्हाला समजून आले का? हो सर, मी जेव्हापासून इलेक्शन जाहीर झालं तेव्हापासून तर फिरतोच आहे. पण त्याच्या आधी जवळपास 9वी-10वी पासून माझे बरेचसे वर्गमित्र याच भागात राहत होते स्कूलपासून. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की कामगार वर्ग आणि ठेकेदार वर्ग पण याच भागात आहे. त्यामुळे मी बांधकामी व्यावसायिक असल्यामुळे मला काय की प्रत्येक कार्यक्रमाला किंवा याला हे जावंच लागतं. माझं तसं प्रत्येकाशी टच आहे. तर आता तर मी खूप डीप फिरलो. गल्ली गल्ली आम्ही 1-to-1 होम केलं. असं जाणवलं की मॅक्झिमम पाण्याची समस्या जी आहे ती खूप भयानक आहे सर इथे. आणि प्रत्येक जण असं म्हणतो की 20-25 वर्षाच्या आधी निदान 2 दिवसाआड तरी यायचं, आता तर 8-8, 9-9 दिवस येत नाही. आणि 10x10च्या रूम आहेत, 4-4 ड्रम 200-200 लिटरचे भरलेले आहेत. म्हणजे सर आता असा विचार येतो की हे लोक झोपत कुठं असतील. राहायची खोलीच 10x10ची आहे आणि त्याच्यात 4 ड्रम पाणी भरून ठेवलेलं आहे. कारण 8-9 दिवसांनी पाणी येतं. म्हणजे हा भाग जो आहे फारच अख्ख्या मध्य भागात आहे. ऍक्च्युली आपण पूर्व भाग म्हणजे काय म्हणतो, ह्याला मध्य म्हणतो. शहराचा मध्य भाग जो आहे हा पूर्व भाग आहे. पण याच्यात एवढ्या म्हणजे शहराचा एवढा चांगला भाग आणि तिथे ह्या काहीच सुविधा नाही आणि फार दुर्लक्षित प्रमाणे त्यांना बघितलं जातं. पण आता हे जे मंत्रिमंडळ आहे, मी या आशेने या पक्षासोबत पण आणि या लोकांसोबत पण जोडू इच्छितो की काही ना काही करून आपण या गोष्टी निश्चितच मंत्रिमंडळाकडून मंजूर करून आपण ह्या गोष्टी करू शकतो. आज आमचे सोलापूरचे आयुक्त साहेब पण फार पॉझिटिव्ह आहेत. आम्ही क्रीडाईचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे, मॅनेजिंग कमिटी मेंबर. आम्हाला दर शुक्रवारी साहेब बांधकाम व्यावसायिकांसाठी रोज 1-2 तास दर शुक्रवारी देतात. ते तुमच्या काही समस्या असतील, कारण डेव्हलपमेंट हे सर सगळ्यांनाच करायचं आहे. आणि आता शहर जे आहे ते वाढतंय, उबलतंय. आज नवीन पोरं जे आहेत आपलं शहर सोडून चाललंय, तर ते थांबवता कसं? बरं, मी एकटा
करू शकत नाही असा विषय नाही, पण सुरुवात तरी करायला पाहिजे. म्हणून या उद्देशाने मी मागील 1.5 वर्ष आधी एक 100 सीटचं BPO इथं आणलं. आता ते जवळपास 250 सीटच्या आसपास होईल. IT सेक्टरसाठी जे काही आम्ही सुरुवातपासून प्रयत्न करत आलो, कलेक्टर साहेबांनी चांगला त्याच्यावर हे घेऊन आज मी सोलापूर IT असोसिएशनचा सचिव आहे. आमची टीम पूर्ण कार्यरत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली जुळून आल्या. तर याच्यातून जे आहेत नवीन जाणारे यंग टीम, आता हा IT एकच उद्योग नाही सर, बरेचसे आज आपल्याकडे गारमेंट्स आहेत, महिलांसाठी बरेचसे उद्योग आहेत. आपल्याला समजणार नाही की सोलापुरातून काय काय होतं, पण संघटित नाही आहे, विसरलेलं आहे. तर याला काही ना काही करून, आणि माझ्या प्रभागात बरेच उद्योजक आहेत पण ते दिसून येत नाही किंवा त्यांना अशी एकजूट करण्यासारखा विषय हे नाही. आणि मी व्यापारी आघाडींचा पण अध्यक्ष असल्यामुळे मला त्या गोष्टी जाणून आहे. आपण पुन्हा तुमची चर्चा करतोच. आता या ठिकाणी श्रीधर आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. श्रीधर, नेमकं तुमचा व्यवसाय काय आणि तुम्ही राजकारणात काय येण्याचा संदर्भ असेल? सर्वप्रथम नमस्कार. आज आमच्या प्रभाग 13 मधील सर्व उमेदवारांना बोलावून जनादर्पण न्यूज चॅनल आणि चॅनल प्रमुख बालाजी दोंता सर, व्यंकटेश दोंता सर आणि दिगंबर इपलपल्ली आणि सागर इपलपल्ली यांनी आम्हाला इथं बोलावून संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मी तसं पाहता बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता आहे. संघामध्ये काम करत आलेलो आहे. जेव्हा मी संघ परिवारामध्ये काम करत आलोय, तर जेव्हा आम्ही संघाच्या शाखेमध्ये दररोज सकाळी एकत्र जमायचो, संघाच्या शाखेवरती आम्ही जातो, तर त्या ठिकाणी आम्ही भगव्या ध्वजाला प्रणाम करतो. मग इथे आम्ही शिवसेना या पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही भगवा ध्वजच खांद्यावर घेतलेला आहे आणि भगवा उपरच संघावरती घेतलेला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतोय. जेव्हा आम्ही संघाच्या शाखेवरती एकत्र येतो आणि शाखा सुटल्यानंतर जेव्हा लोकांना आम्ही भेटायला जातो, तर त्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो, त्यांच्या काही अडचणी असतील तर तेही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी, म्हणजे मुळात माझा जो जन्म आहे तो जन्म प्रभाग 13 मध्ये झालेला आहे. या प्रभाग 13 मध्येच मी लहानाचा मोठा झालेलो आहे. त्यामुळे या भागातील ज्या सगळ्या समस्या असतील त्या सगळ्या समस्येची आम्हाला जाणीव आहे. तर आपण या क्षेत्रामध्ये उतरून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजातील काही समस्या सोडवलं पाहिजे, या उद्देशाने, या हेतूने एक राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना या माध्यमातून आम्ही राजकारणात उतरलोय आणि जनतेची सेवा करण्याचा आमचा हा उद्देश आहे. आपण ज्यावेळेला आता तुम्ही जनतेच्या सेवेसाठी उतरलात, प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण यापूर्वीचे जे 3 नगरसेवक होते ते भाजपचे होते, एक नगरसेविका होती ते कम्युनिस्ट पक्षाच्या होत्या. तुम्ही तर आता नव्याने शिवसेना पक्ष घेऊन त्या नागरिकांशी तुम्ही संवाद साधतायत की आम्हाला मतदान करा म्हणून. मग नेमकं तुम्हाला तिथं तसं सपोर्ट मिळतंय का? यस, मुळात कसं आहे, लोकांशी जो आपण संवाद करण्याची जी कला आहे, तर आम्ही ह्याचे जे संस्कार आहेत ते संस्कार आम्हाला बालपणापासूनच झालेले आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा लोकांना भेटतो, आता शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन जेव्हा आम्ही लोकांपर्यंत जातोय, लोकांना भेटतोय, एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना काढलेली आहे लाडकी बहीण योजना, या योजनेचा जो फायदा आहे तो तळागाळातील लाडक्या बहिणींना असेल, माता भगिनींना असेल, या सगळ्यांना त्याचा फायदा मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा समाधान आहे. तर याच हेतूने, याच उद्देशाने आम्ही जेव्हा लोकांमध्ये भेटतोय, तर लोकांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड लेवलला, होम टू होम, डोर टू डोर असा आम्ही प्रचार करतोय. आम्ही काय करणार आहे ह्याचा जे विषय आहे ते विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय. त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. गोले पाटील साहेब, मला एक विचारायचं आहे की आता यांनी म्हणलंय की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी लाडकी बहीण योजना राबवली आहे. आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. सगळीकडे चर्चा आहेत की लाडकी बहीण आम्ही जे नियोजन जे आहे ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान करावं किंवा आम्हाला प्रोत्साहित करावं असं त्यांचं म्हणणं आहे. मग नेमकं
तुम्ही एकाच प्रभागामध्ये शिवसेना पण आहे आणि भाजप पण आहे. महिलांनी काय कोणाला प्रतिसाद द्यावा, कारण त्यांच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही म्हणता तुम्ही केलं म्हणता, त्यांनी म्हणते मी केलं म्हणतंय. मग महिला भगिनींनी काय करावं? बरोबर आहे तुमचा प्रश्न. जसा हा प्रश्न जो आहे हा जसं आपल्याला माहिती आहे चंद्रावर पहिला कोण गेला हा प्रश्न विचारला आपण काय म्हणतो नील आर्मस्ट्रॉंग. बरोबर. हा लहान पोरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत एकच नाव असतं की चंद्रावर पहिला कोण गेलं नील आर्मस्ट्रॉंग. दुसरा कोण गेला हे माहित नाही. पण स्कीम चालू कोणी केली शिंदे साहेब. लोकांच्या प्रत्येक जन्मनात हेच माहिती आहे की शिंदे साहेबांनीच ही स्कीम चालू केली. आपल्याला त्यांना सांगायची गरज नाही. लाडका भाऊ कोण तर एकनाथ. बरोबर. ते नाथांचा नाद एकनाथ, लाडका भाऊ एकच. आता हा कन्सेप्ट जर त्यांना स्वतःला क्लिअर असेल तर बाकीचा विषय सांगण्याचा किंवा या गोष्टी पटवून सांगण्याची गरजच पडत नाही. आज जनतेत धनुष्यबाण हा माहिती आहे. बरं हाही गोष्टी माहिती आहे की हे पक्ष दोन्ही एकच होते, एकच आहेत, एकही राहतीलही भविष्यात. कारण मोदीजींच्या इलेक्शनच्या वेळी दोघच होते. आज शिंदे साहेबांच्या इलेक्शनच्या वेळी दोघच होते. आता ह्या काही गोष्टी अशा असतात की हे सर नगरसेवकाचं इलेक्शन, हे आमदारकीचं नाही ना खासदारकीचं आहे. नगरसेवक म्हणजे काय, मी जसं एक उल्लेख माझ्या पद्धतीने करून घेतलाय की नळ गटर रस्ता हे ज्याला समजतं आणि जो फोन केला अवेलेबल होऊ शकतंय, जो इझिली अवेलेबल होऊ शकतो असा व्यक्ती पब्लिक मधून येत असतो. असा जर विषय असला असता की बाबा हे पक्ष नवीन आहे किंवा हा जुना आहे तर अपक्ष आजपर्यंत कधी आलाच नसतं. बरोबर. लोकांनी अपेक्षेची आशाच ठेवली नसते. हे व्यक्तिशः राजकारण आहे. याच्यामध्ये पक्षाचा सपोर्ट जो आहे 20%, 30% जसं ज्या हिशोबाने मायना आहे तो आहे. पण लोकांना व्यक्ती पाहिजे. आज आम्ही डोर टू डोर जातोय, आमचा परिचय भरपूर आहे, पण आम्ही या उद्देशाने कधी त्यांना भेटलो नाही. पण जेव्हा आज भेटतोय तर त्यांना खुशी वाटते की साहेब किंवा जयंत पाटील आज रस्त्यावर उतरलाय आमच्यासाठी. जयंत पाटलाचं काम करण्याची पद्धत चांगली आहे, त्याच्यामुळे जनतेचा फार चांगला सपोर्ट आहे. आज माझ्यासोबत श्रीधर दादा असतील. आम्ही श्रीधर दादाने मी जवळपास 10 वर्षापासून, म्हणजे हे फार लहान असतील पण यांच्यात आमचं एक यांचंही हिंदवी स्वराज फाउंडेशन आहे. आम्ही दोघांनी मिळून शिवजयंती डॉल्बी मुक्त ही संकल्पना चालू केली. आम्ही त्यावेळी दोघे मिळून वक्तृत्व स्पर्धा घ्यायची. म्हणजे संपूर्ण दिवस आम्ही सुरुवात वक्तृत्व स्पर्धा घ्यायची, दुपारी आलेल्या पाहुण्यांना जेवण करायचं, संध्याकाळी बक्षीस वाटप करायचं आणि असं आम्ही शिवजयंती चालू केली. तर या याच्यातून कसं आहे की आमची काम करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे आणि लोकांना ते आवडतं. म्हणून हा पक्ष मध्ये काही असं तुम्हाला जेव्हा वाटतं की पक्षामध्ये पब्लिक डिस्टर्ब होईल किंवा हे एक स्कीम कोणी केली ती स्कीम कोणी, याचाही भाग नाही. बरं आपण करणार काय, मी लाडक्या बहिणीच्या हिशोबाने सांगत नाहीये, ते तर शिंदे साहेब देतच आहेत. पण आपल्याला करायचं काय की नळ गटर रस्ता कसा सुधारता येईल आणि हे सगळे डिपार्टमेंट शिंदे साहेबांकडेच आहे. म्हणून आज आपण या भागातून हे सर्व जे प्रॉब्लेम्स 30 वर्षापासून 34 वर्षापासून आहेत हे आपण कसे चांगल्या परीने सॉल्व्ह करता येईल त्या उद्देशाने आपण प्रयत्न करणार. या ठिकाणी आपल्या समवेत आलेल्या 2 भगिनी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. महिलांचे प्रश्न काय असतात हे त्यांनाच जास्त माहीत आहे. या निवडणुकीनंतर ते जर विजयी झाले तर नेमकं काय करतील हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सांगू शकता ताई, तुम्हाला नेमकं आता जर तुम्ही पब्लिकला जर निवडून दिले तर तुम्ही काय नेमकं करू शकता? తెలుగుमध्ये हा बोला की, काय प्रॉब्लेम नाही. तेलुगू सांगा, तेलुगू మాట్లాడోరి. నమస్కారం కరా, నామ సంగా అని మీ బోల. ప్రశ్న నేను చెప్తాను. ఇప్పుడు మీరు గెలిచి వచ్చినాక మీరు పబ్లిక్ కోసం ఏం చేస్తారు? నమస్కారం. నాతో మాట్లాడు, ఏం ప్రాబ్లం మాట్లాడు, చెప్పు, నాతో మాట్లాడు, అక్కడ చూడకూడదు. చలో. నన్ను చిన్నప్పుడు ఇలా అదే స్లాటర్ హౌస్ ఏరియాలో పట్టిన పెద్దగైనా మరి ఎట్లా ఉన్న పరిస్థితి అది అట్లనే ఉండదు. परिसर जरा पण सुधारायची లేదు. पण महिला कोसम अंदा शौचालयाची सुविधा లేదు आणि नीलत पण तर टंचाई ఉండదు ఉన్నది. దాంట్లో
మళ్ళీ రస్తది పని సోయలేదు. నిన్న నన్ను ఉంటూ ఉన్నప్పుడు చేయకపోయినా లోదిగలి లోపల ప్రతి ఒక్కరు ఇదే అంటున్నారు, మీరు వస్తే పక్క ఓటింగ్ ఒక్కటే వస్తారు, ఓటింగ్ అడుగుతారు పోతారు, దాని అంతా మీరు రావరు. నా నవ్వుల కోసం నిన్న ఏమన్నా మీరు ఒకసారి నన్ను గెలుచుకోవాలని తేపూరి మమ్మీది ఏం సువిధలు మీ ప్రేక్షణాన్ని మేము చేసిస్తాము, పని మీకు బాత్రూమ్ శౌచాలయం అంటారు, అది శౌచాలయ పని చేస్తాము, రస్తది పని సువిధ చేసిస్తాము, నీళ్ళ పని టెన్షన్ లేనట్లు మేము అంతా చేసిస్తామని చెప్పింది. మరి ఇప్పుడు దీని అగోదర్ బి ముదుగల్ మేడం ఉండే, ఆడ మాస్టర్ మిసెస్ ఉండే, కామిని ఆడम ఉండే, మళ్ళీ వాళ్ళు చేయలేదు ఇట్లా మీకు అన్నది पण వాళ్ళు చేసినారు पण తనతో టైం सोय చేసి ఇచ్చలేరు थोडाफार पण సమక్ష ఇప్పుడు నాగరికులు ఏమున్నారు की వాళ్ళు ప్రేక్షణాల్లో వచ్చినప్పుడే పోయి అడిగండి पण వాళ్ళు पण నగరసేవకను మెంబర్ అయినారు చూడు पण నాగరికులు అంటే ఏం ప్రాబ్లం ఉన్నాయి ప్రేక్షణాలు ఉండేవి पण ఇంటికి పోయి వాళ్ళు ఏం అడిగలేరు చెప్పి పని లేరు पण ఈ నాగరిక పని పోయి వాళ్ళకి ముద్ద మాండేసలేరు. ఇప్పుడు నువ్వు కింద గెలిచి వచ్చారు అనుకో, మీరు వచ్చారంటే మందిర్లకు మీరు ఏం చేసి చెప్పారు సార్, మీరు నాదేమో ప్రాబ్లం ఉన్నా నీ దగ్గర వచ్చి చెప్పింది అనుకో, నువ్వు స్వతः ప్రయత్నం చేస్తావా? చేస్తా, స్వతः వాళ్ళు ఇంటికి అడిగిపోయినా చేస్తా. మేడం మీరు ఒక చెప్పరికి మీకు తెలుగులో వస్తే తెలుగు చెప్పొచ్చు, मराठी వస్తే मराठी చెప్పొచ్చు. మీరు निवडणूक निंचुన్నారు, మీరు ఇప్పుడు గెలిచి వచ్చినాక तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकं तुम्ही काय करणार? नमस्कार. जनतेने मला जर संधी दिली तर मग त्यांच्या जे काही समस्या असतील ते नक्कीच सोडवेन. या मॅडम म्हणतात की जनतेसाठी जे प्रश्न असतील म्हणजे त्यांच्याकडे जर पोच झाले ते सोडवण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांची संभाषण करता करता आपण ओले पाटणकडे येऊया. सर मला काय म्हणायचं आहे की प्रभाग नंबर 13 जो आहे ना, हा मोठ्या प्रमाणात असलेला परिसर आहे. या ठिकाणी स्लॉटर म्हणल्याप्रमाणे आहे, बाकीचे उद्यान पण मोठे 2-3 उद्यान त्या ठिकाणी आहेत, काही हॉस्पिटल आहेत, काही 13-14 झोपडपट्टीचा परिसर येतो. या झोपडपट्टी मधले अनेक प्रश्न तसेच आहेत. अतिक्रमणाचा मोठा प्रश्न आहे. त्या रस्त्यावरचे जे भाजीपाला विक्रेते करतात त्यांना चिप्पा मार्केटमध्ये आणता येत नाहीये. प्रशासन मोठ्या प्रमाणात काम केलंय पण त्यांच्याकडनं पण अपयशी आलंय. अशा परिस्थितीत तुम्ही जर नगरसेवक म्हणून जर निवडून आला तर नेमकं पब्लिकसाठी तुम्ही काय करणार? प्रथमतः सर माझा प्रभाग जो आहे तो एकता नगर पासून सुरुवात होतो, जो एज्युकेटेड परिसर आहे. तिथे बरेचशा जे आतमध्ये कालिका मंदिर आहे, तिथे मोठा परिसर आहे. तो मागच्या नगरसेवकांनी जसा जसा महापालिकेकडून फंड मिळेल तसं तसं त्यांनी डेव्हलप केलं. त्यानंतर आपला माझा पुढचा भाग आहे तो पंचमुखी हनुमान मंदिर. तोही परिसर चांगला आहे, बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. त्याच्या पुढे माझ्या इथं टोटल 5 झोपडपट्ट्या आहेत. तिथून पुढे आपला जो 70 फूट रोड आहे, 70 फूट रोडवर वन साईड जो आहे तो प्रभाग माझ्याकडे ते पेट्रोल पंपाच्या मागे दुसरा काकांची आमची पिठाची गिरणी गवडी वस्ती, कुंची कोरवे नगर, नंतर त्याच्यामध्ये शास्त्रीनगरचा थोडा भाग आहे, गेंटन चौकच्या समोर. त्याच्यानंतर आपलं बापूजी नगर आहे. बापूजी नगरच्या नंतर आमचा लोधी गल्ली आहे. नंतर खड्डा तालमीतला भाग आमच्याकडे येतो. नंतर दिनेशजी घोडकेंचा घराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर आमच्याकडे येतो. मस्तान हॉटेल येतं, तुमचा अशोक चौकची भाजी मंडई आणि मार्केट येतं. खालच्या बाजूला आचीवर्स हॉल्स पासून तर हा एवढा मोठा परिसर आहे. पण याच्यात विद्यानगरी आणि एकता नगर आणि आमचा पंचमुखीचा काही भाग हा थोडासा उच्च शिक्षित म्हणा किंवा व्यवस्थित वेल प्लॅन त्या काळातला केलेला प्लॅनिंग आहे. पण बापूजी नगर, या काही झोपडपट्टी, अशोक झोपडपट्टी, ह्या ज्या काही 5-6 झोपडपट्ट्या आहेत त्याही चांगल्या आहेत, पण तिथे मूलभूत गरजा पोचत नाही. म्हणजे जागा कमी आणि लोकसंख्या जास्त. मुख्यतः सर तिथं पाण्याची मोठी समस्या आहे आणि ड्रेनेजची जे जुनी सिस्टीम आहे तीच आहे. लोकसंख्या वाढली पण ड्रेनेज लाईन्स चेंज झाल्या नाही. आता काय होत आहे की बरंचसं ड्रेनेजचं पाणी पाण्याच्या लाईन कुठं ना कुठं तरी इंटरनल कट होऊन मिक्स झाल्या. सुरुवातीला तर त्यांचं अर्धा-1 तास तर पाणी तसंच सोडायला. म्हणजे हा जो काही भाग आहे, जेव्हा मी प्रत्येक ठिकाणी फिरतोय तर मला असं लक्षात येतंय की पाणी येतंय 4 तास, पण 1 तास तर यांना ते पाण्याच्या याच्यात पाईपलाईन मध्ये जे घाण आलेली आहे ती सोडण्यासाठीच पाणी वेस्ट करावं लागतं. म्हणजे या गोष्टीने महानगरपालिकेचं पण नुकसान आहे, पाण्याचं पण वेस्टेज आहे आणि त्या लोकांचं आरोग्य पण नुकसान येत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीची भलाई सर लोकसंख्या जास्त असेल तर क्षेत्रफळ कमी आहे.
दाटीवाटीचं वस्ती. दाटीवाटीची वस्ती आहे. तिथं लोकसंख्या जास्त असल्यामुळे, जसं आता आपलं भगवान नगर आहे, भगवान नगर मध्ये पण तेच सेम प्रॉब्लेम. तिथे 256 गाड्यांचं जे काही असं निर्मिती झालेली आहे, तर तिथे पण सेम प्रॉब्लेम आहे, पण लोकसंख्या जास्त आहे. महानगरपालिकेला या भागात काम करण्यासाठी खूप खर्च येणार नाही, पण प्लॅनिंग नाही केलं तर हा एरिया जे प्रॉब्लेम आहेत ते पटकन सॉल्व्ह होतील. आता मोठे मोठे जे आमचा प्रभाग आहे की जिथं 5000चा प्लॉट आहे, सिंगल होम आहे, जसं उपार बेकरीच्या मागे त्या जागा आधी इंडस्ट्रियल होत्या, आता लोकांनी घर केले विणकर वसाहत, पण त्याचा प्लॉट मोठे आहे. 5000 फुटाच्या जागेत सिंगल बंगला आहे, त्यांचं ते एवढी मोठी अडचण नाही आहे. त्यांना जे आहे दिवाबत्तीची अडचण बेसिक, कारण नवीन हे बनल्यामुळे दिवाबत्ती आणि रस्ते, म्हणजे काही प्रश्न आपण अशा प्रमाणे सोडवू शकतो. गरिबांचे प्रश्न आहेत, त्यांना पाणी आणि ड्रेनेजचं लाईन करून दिली, थोडी दिवाबत्ती करून दिली की त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे असा हा मिश्र आमचा प्रभाग आहे. तर हे सगळे करण्यासाठी महापालिकेकडून जे जे फंड मिळेल त्यात आम्ही ठराविक कामं करू, जे आम्हाला मंत्रिमंडळातून कामं हे मिळेल आम्ही त्यातून जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू. काही आमच्या सामाजिक सोसायटी संघटना ज्या आहेत ते माझ्याशी खूप चांगल्या जवळीक आहेत. तर आता तर मी कुठल्याही पदावर नसतानाही ते मला एवढं मदत करतात. मी उद्या या पदावर गेलं तर मी प्रत्येकाकडून खेचून आणेल की बाबा मला माझ्या प्रभागात काहीतरी द्या, विकासात्मक काहीतरी द्या. छोटं एखादी बोर मारून तेवढ्याच एक 100 लोकांच्या घरासाठी सेपरेट पाईपलाईन टाकू शकतो. आज निदान 100 लोकांचे ड्रम मुक्त तर होतील. बरोबर. आणि ते कामाला जाताना त्यांना त्यासाठी सुट्टी घ्यावी लागते, आज एक पगार त्यांची बुडते फक्त पाणी भरण्यासाठी. तर हे सगळे जे मायक्रो प्लॅनिंग आहे ते आम्ही करून ठेवतोय, म्हणजे त्याची जाण आहे आणि ते करू शकतो. अरवंडे साहेब, मला एक सांगा की आपल्या जे प्रभागामध्ये उद्यान आहेत, क्रीडांगण आहेत, काही ठिकाणी हॉस्पिटल आहेत, या सुविधा महानगरपालिकेकडूनच होत असतात. त्यासाठी जास्तीत जास्त तुमचं नियोजन काय, कुठल्या पद्धतीनं तुम्ही ते प्लॅन केलेलं आहे? जर तुम्ही नगरसेवक म्हणून ज्या वेळेला पब्लिककडे चाललाय की त्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता? आता जेव्हा आम्ही प्रभागामध्ये फिरतोय तेव्हा एक गोष्ट असं लक्षात येत आहे की मुळात प्रभागामध्ये उद्यानच नाही आहेत. एखादं दुसरं असेल उद्यान, पण ते बकाल अवस्थेमध्ये आहेत. मग आता कसं आहे, प्रत्येक आई वडिलांची एक इच्छा असते की आपली मुलं असतील, ही मुलं खेळली पाहिजेत, बागडली पाहिजेत, अशी एक इच्छा असते. त्यासाठी आमच्या प्रभागामध्ये एखादे दुसरे जे उद्यान आहेत ते उद्यान सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि आरोग्याची जी समस्या आहे ती समस्या सुटण्यासाठी आरोग्य शिबिर आम्ही आयोजित करू आणि महानगरपालिकेच्या वतीने जे दवाखाना उपलब्ध करून देत असतात तशा प्रकारचं एक सुविधा आम्ही जनतेसाठी उपलब्ध करून देऊ. तुम्हाला एक छोटासा शेवटचा प्रश्न असा आहे की या प्रभागाचे आमदार आहेत देवेंद्र दादा खोटे. हे नगरसेवक आमदार झाल्यापासून प्रचंड प्रमाणात मध्य विधानसभा मतदारसंघात आपला निधी खेचून आणलेला आहे. प्रभाग 13 मध्येही त्यांचाच भाग येतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजपला जे 4 उमेदवार उभं केले त्यांना तुम्ही निवडून दिलं तर मी विकासात्मक गोष्टी या ठिकाणी जे गरजेचे आहे ते मी करून देणार आहे. मग यदा कदाचित तुमचेही नेतृत्व असलेलं सरकार आहे, एकनाथ शिंदे सरकार, उपमुख्यमंत्री आहेत, मग तुम्ही या सर्व नागरिकांना तुम्ही काय नेमकं आवाहन करू शकता? सर, मी आणखी एकदा तुम्हाला परत एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो की हा जे पण इलेक्शन आहे आपण खूप मोठा विषय करण्यापेक्षा हे नगरसेवकाचं इलेक्शन आहे. नगरसेवक म्हणजे जो व्यक्ती जाणून तुमचं काम करून देऊ शकतो, जो व्यक्ती तुमच्या फोन कॉलला अटेंड करून तिथं पोहोचू शकतो, ज्याला या सगळ्या गोष्टींची जाण आहे, अशा व्यक्तींना पब्लिक मत करत असते. आणि दादा जे आहेत, दादांकडे जे आहे ते आता आमदार आहेत. दादांचं आमदारकी म्हणजे जसं आपण म्हणतो खासदारकी असेल ते देश बघावं लागेल, आमदारकी म्हणजे आपल्याला महाराष्ट्र राज्य बघावं लागेल. पण खालच्या स्तराचे जे काही आपले हे जे काही प्रभाग असतात हे नगरसेवकांनाच बघावं लागतं. दादा उद्या भविष्यात कुठलाही पक्ष आला तर वर भविष्यात युती होईल, बरोबर? वर तर युती आहे, असं काही सेपरेट तर नाही राहणार. भविष्यात तसं झाल्यावर दादाही आम्हाला निधी देतील. यात वावगं काहीच नाही आहे. फक्त हे जे आहे व्यक्तिशः जास्त आणि तुम्ही काय पोचू शकता
तुमचा हे अभ्यास किती, त्या प्रभागावरचा म्हणजे तुम्हाला अभ्यास किती आहे, किंवा त्या प्रभागापर्यंत कसे पोहोचू शकता, व्यक्तींपर्यंत कसे पोहोचू शकता, तुमचा प्लॅनिंग काय आहे. आज तुम्हाला सांगताना मला आनंद होईल, आम्ही पूर्ण या प्रभागाचा सर्वे केला. आज मी घरोघरातून नंबर आणलेला आहे. ते नंबर मी गुगलवर सेव्ह केला, मी तुम्हाला दाखवतो. आज माझ्या मोबाईलमध्ये सगळ्या प्रभागातले जवळपास 4,500-5,000 नंबर फीड पण होऊन गेले. म्हणजे ही आश्चर्याची बाब नाही, ही माझी काम करण्याची पद्धत आहे. आज W करून तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला हे नंबर दिसतील. बरं, याला कॅटेगरी वाईज आहे. 70 फूटचा असेल तर तो मिळेल, अशोक चौकचा असेल तर AC असेल. हे माझ्या पद्धतीने जे काम करण्याची माझी पद्धत आहे. म्हणजे सोशल मीडियाचा सदुपयोग करण्याचं काम तुम्ही करायला लागलाय. मी IT सेक्टर मधला आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहे. पण आम्ही जे गेले 10 दिवस झाले सर्वे करतोय, त्याच्यावरचा फोन नंबर आणतोय, तर हा कशासाठी आहे की भविष्यात उद्या कुठूनही फोन आला तर मला त्यांनी हे सांगायची गरज नाही, मी इथून बोलतोय. बरोबर. मला पात्रोड चौक म्हणजे PC इथं लिहिलेलं आहे. मी पात्रोड चौकातून वाघमारे बोलताय, पात्रोड चौकातून अल्कुंटे बोलताय, मला लगेच लक्षात येईल. म्हणजे अत्याधुनिक यंत्रणाचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला जास्त ज्ञान आहे. शेवटी कसं आहे की मी आणखी एकदा म्हणतो, हे जमिनीवरचं काम आहे. जमिनीवरच्या व्यक्तीला जर वाटलं की बाबा मेंबरकडं माझा नंबर सेव आहे, तो चिडणार नाही. तो निदान काम सांगेल. आपण त्याला म्हणू शकतो की आज नाही दादा उद्या होईल, किंवा हे कामाची प्रचलित चालू आहे. त्याला एक तरी जाणवेल की बाबा हा व्यक्ती येऊन गेला, माझं नाव लक्षात आहे, मला हा व्यक्ती माझी समस्या आहे ते त्यांना समजली. मी त्याच फील्ड मधला असल्यामुळे मी ते जाणून आहे. आणि प्रत्येक गल्लीन गल्ली आम्ही फिरलोय, संपूर्ण प्रभाग. म्हणजे आता आणखी आम्ही 2-4 दिवस फिरणार आहे, तर बरेचसे लोक तर असे होतील की मला इंटरनेट माणसं ओळखतात. पण आता असं होईल की आमची टीम, आम्ही 4 लोक सोबत फिरतो. आमची टीम. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपला बिझनेस आणि आपला व्यवसाय आणि अन्य बाकीचे जे क्षेत्र सामाजिक आहे, याला वेळच नसतंय. एवढं सगळं काम करत असताना तुम्ही नगरसेवक म्हणून सगळ्या नागरिकांशी जाताय, ते तुम्हाला निवडून दिल्यावर त्यांच्यासाठी वेळ मिळेल का? माझी काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे सर. मी सकाळी 6-6:30-7 ला उठतो, सायकलिंग करतो किंवा वॉकिंग करतो. तुम्हाला प्रामुख्याने माहित असेल की जयंत पाटील फक्त पूर्वभागातच काम करतात. याचं कारण काय की मी सकाळी उठल्या जे काही काम आहे माझं, साईट्स फिरणे, मी हे वॉकिंग करतच साईट फिरतो. माझं 8:30-9 ला माझं काम संपलेलं असतंय. सरगम चहाच्या कॅन्टीनच्या तिथं आम्ही बसतो, चहा पितो, घरी जातो, चेंज करतो आणि माझं ऑफिशियल काम चालू होतं. माझ्या सिस्टीम एवढ्या मोठ्या आहेत की मी महाराष्ट्रभर 450 टॉवर बनवले. धीरूभाई अंबानींपासून मी काम करतो. माझ्याकडे पूर्ण सिस्टीम ती आहे. माझ्याकडे जवळपास 18 इंजिनियर आहेत, HR डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट, सगळे डिपार्टमेंट आहे. मी इथे नाही, माझे मुंबईतही काम चालतात, लातूरला काम आहे, धाराशिवला आहे. खूप मोठी टीम आहे, 400 लोकांची टीम आहे. आणि हे 20 वर्षांपासून माझ्याकडे सोबत असलेले लोक. जर तुम्ही माझा परिचय पत्रक बघाल तर मग एवढ्या बॉडीवर जर मी आहे तर ती यंत्रणा माझी काम करते. आणि त्याला एक मोल्ड बनवून ठेवलेलं आहे. एका मोल्ड मध्ये जर हे गोष्ट टाकली की तो माझ्यासारखा तयार होऊन जातो. म्हणजे जसे क्लोन म्हणतात तसे माझ्या कुठल्याही व्यक्तीला भेटलं तर ते क्लोन तयार होतं. आताही तुम्हाला मी म्हटलो की माझ्या मोबाईल मध्ये सगळ्यांचे नंबर आले, म्हणजे सिस्टीम रन करतो. आणि याच्या आधीपासूनच सिस्टीम चालू झालेली. म्हणजे ज्या दिवशी मी पाय ठेवला त्या दिवशीच माझी सिस्टीम चालू होती. आपलं जे यंत्रणा आहे आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी सदुपयोग होणारच आहे. नागरिक सुद्धा आपल्याला या प्रतिसादाबद्दल प्रतिसादही देतील. पण आपण आता या जे चर्चा तर होणाऱ्या ज्या विशेष कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून आलात. आपल्या संघ आपल्या भगिनी दोघं आलेले आहेत आणि या ठिकाणी आरगोणे सर आलेले आहेत. या सगळ्यांचा मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. आणि यदा कदाचित आपल्याला पुन्हा एकदा 2-3-4 दिवसानंतर ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करूया आणि पुढच्या घडामोडीसाठी आपण आमंत्रित करून त्यावेळेला त्यांची मनोगत, तुमची सगळ्यांची मनोगत घेतो. तोपर्यंत आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.